नमस्कार बंधू आणि भगिनीनो. मी आजवर परमपूज्य आईने सांगितलेल्या अनेक भक्तिकथा सांगितल्या आहेत. आज जी मी कथा सांगणार आहे ती आहे पतिव्रतेचे व्रत जपण्यासाठी जिने अनेक कष्ट उपसले, प्रत्येक संकटाचा सामना केला आणि शेवटी पतिभक्तीत विलीन होऊन देवी स्वरूप कशी झाली, देवत्वाला कशी पोहोचली, देवत्वाला पोहोचूपर्यंत करावं लागलेला त्याला संघर्ष, झेलाव्या लागलेल्या यातना, अशा स्त्रीची कहाणी. त्या कथेचं नाव आहे कथा रेणुका यल्लम्माची, अर्थात पतिव्रतेची परीक्षा. प्राचीन काळी कन्याकुब्ज नावाचे राज्य होते. त्याचा राजा गादीराज होता. त्याने आपले राज्य रेणुक राजाला देऊन तो आपल्या पत्नीसह जरूरपुरते द्रव्य घेऊन वानप्रस्थ आश्रम, म्हणजे त्यावेळी कितीही यशस्वी झाल्यानंतर, वयाच्या 60 नंतर किंवा राज्यकारभारात संसारात कायम अडकून राहू नये यासाठी वानप्रस्थ आश्रमाची जी निर्मिती आपल्या संस्कृतीत केलेली आहे त्याचाच भाग म्हणून इतक्या यशानंतरही तो राजा आपले राज्य रेणुक राजाला देऊन जरुरीपुरते थोडेफार धान्य, द्रव्य, थोडेफार नोकर चाकर घेऊन केदारेश्वरी जाऊन राहिला. कान्यकुब्जमध्ये रेणुक राजा राज्य करू लागला. आपली प्रिय पत्नी भोगावतीसह तो राज्य चालवत होता. राजा सदाचारी होता, प्रजा दक्ष होता, त्यामुळे प्रजेत सगळीकडे आनंद होता. पण राजाला आणि राणी भोगवती यांच्या पदरी संतती नसल्यामुळे ते दोघे उदास असायचे. राजा उदास असायचा, पदरी संतती नव्हती म्हणून. अशातच थोड्या दिवसानंतर राजकारभार सुरळीत व्यवस्थित चालवून थोडीफार विरक्ततेची भावना निर्माण झाल्यामुळे दोघा पती पत्नींनी तीर्थयात्रेला जाण्याचा संकल्प केला आणि त्याप्रमाणे ते हरिद्वार, गया, केदारनाथ, बद्रीनाथ व शेवटी काशीला विश्वनाथाचे दर्शन घेऊन परत येत असता त्यांना अगस्त्य मुनींचे दर्शन झाले. अगस्त्य मुनींना त्या दोघांचाही चेहरा उदास वाटत होता. विचारपूस केली. त्या दोघांनी अगस्त्य मुनींना वंदन करून आपली व्यथा सांगितली. पदरी मूल नसल्याचे दुःख त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. अगस्त्य मुनींनी त्यांना एक उपाय सांगितला. त्रिवेणी संगमावर पुत्रकामेष्टी यज्ञाचा सल्ला दिला. सर्व परिसरातील ऋषीमुनी, वेदशास्त्र संपन्न वैदिक तसेच राजे या सर्वांना आमंत्रणे गेली. होम हवन व यज्ञाला सुरुवात झाली. थोड्या वेळानंतर त्या हवनकुंडातून सुगंधी धूर निघू लागला. तो पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. अगस्त्य ऋषी उठून हवनकुंडाजवळ गेले. त्या धुरातून एक सुंदर नाजूकशी कन्या प्रकटली. अगस्त्य मुनींनी त्याला उचलून घेतले आणि हीच कन्या, होम हवन कुंडातून उत्पन्न झालेली कन्या त्याने राणी भोगवतीच्या पदरात दिली. कथा केली. सर्व आलेल्या ब्राह्मण, वैदिक शास्त्र, राजे लोकांना, प्रजेला, गोरगरिबांना अन्नधान्य वाटून यज्ञाची सांगता झाली. 12व्या दिवशी अगस्त्य मुनींनी कन्येचे नाव रेणुका असे ठेवले. तिच्या सावत्र आई ज्या होत्या त्यांना तिचे हे सुख पाहवत नव्हते. त्यांनी एके दिवशी काय केले तर भला मोठा विषारी साप आणून तिच्या पाळण्यात सोडून दिला. थोड्या वेळानंतर दासी आली. तिने पाहिलं की तो साप पाळण्याजवळ मरून पडलेला आहे आणि रेणुका मात्र आहे तशीच निवांत शांतपणे झोपलेली आहे. तिला काहीही झालेले नव्हते. रेणुक राजाला आश्चर्य वाटले. त्याने आपल्या मुलीला उचलून घेतले व दोघेही धावत धावत दुर्गादेवीच्या मंदिरात गेले. दुर्गादेवीच्या पायापुढे तिला ठेवलं. संरक्षण केल्याबद्दल तिचे आभार मानले आणि त्यांची नजर सहजच तिच्या त्रिशूळाकडे गेली. हातातल्या त्रिशूळाला रक्ताचे डाग दिसले.
यावरून त्यांची खात्री झाली की दुर्गा मातेनेच आपल्या मुलीला वाचवले आहे. रेणुका ही उपवर झाली. उपवर झाल्यानंतर तिच्या लग्नाची चिंता लागली आणि हीच गोष्ट रेणुकराजाने अगस्त्य मुनींच्या कानावर घातली. अगस्त्य मुनींनी रेणुकेचा विवाह रुचिक मुनिपुत्र जमदग्नी ऋषी यांच्याशी ठरविला. थोड्याच दिवसात हा विवाह थाटामाटात संपन्न झाला. राज्यातील नगरातील सर्व लोकांना भोजनाच्या पंक्ती देऊन विवाह यथासांग पार पडला. राजवाड्यातून निघून रेणुका ही जमदग्नी ऋषींच्या आश्रमात येऊन राहिली. राजवाड्यातली मुलगी आश्रमात आली, पण आनंदाने तिचाही तिथे संसार चालू होता. आश्रमाची व्यवस्था करणे, आश्रमातील लोकांना खायला प्यायला देणे, पतिसेवा करणे हेच तिचे कार्य होते. आणि त्यांचे हे कार्य उत्तरोत्तर वाढत चाललेले होते. अनेक ऋषींना तृप्त करून, गोरगरिबांना तृप्त करून जमदग्नी आणि रेणुका हे जोडपे लोककल्याणकारी कार्य करत होते. अशा या आश्रमात एके दिवशी इंद्रदेव आले. त्यांनी त्यांचे ते कार्य पाहिले आणि आश्चर्य वाटले आणि त्या कार्याची थोरवी पाहून, त्यांचे ते कार्य पाहून त्यांनी आपल्या जवळची कामधेनू जमदग्नी ऋषींना अर्पण केली आणि तुमच्या प्रत्येक कामाच्या वेळेला ही उपयोगी येईल. तुम्ही उभयंता जे समाज कार्य करता, लोकोपयोगी कार्य करता आहात, त्यासाठी तुम्हाला हिची गरज आहे, तुमच्याजवळ ठेवा असे सांगून इंद्र कामधेनूला जमदग्नी ऋषींच्या जवळ अर्पण करून निघून गेले. आता ही कामधेनू मागेल ती देणारी, पण ह्याचा वापर जमदग्नी आणि रेणुका ही आलेल्या गरजू लोकांच्या अन्नधान्यासाठी, पोटापाण्याची व्यवस्था करण्यासाठीच फक्त करायचे. कित्येक लोक त्यांच्या आश्रमात यायचे, त्या सर्वांची व्यवस्था केली जायची. अतिथी सत्कार्याचे व्रत त्यांनी पत्करलेले होते. दारात आलेल्या प्रत्येक अतिथीला हे जोडपे यथासांग भोजन करूनच पाठवायचे आणि त्यांचा हाच दिनक्रम होता. जमदग्नी ऋषींना पहाटेच्या वेळी लवकर शिवपूजा करावी लागे आणि मला पहारी नदीचे पाणी पूजेला रेणुका आणून देई. रोज जमदग्नी ऋषी ते पाणी घेत शिवाची पूजा करीत. दिवस जातील तसतसे रेणुका देवीला 5 मुले झाली. त्यातला 5वा म्हणजे ज्याला आपण परशुराम म्हणून ओळखतो, तो 5वा मुलगा. एके दिवशी रेणुका देवी पाणी आणावयास मालापहारी नदीवर गेली असता अनेक सुवासिनी तेथे स्नानाला आलेल्या दिसल्या. त्यांची उंची, भरजरी वस्त्रे, रेशीम वस्त्रे पाहून, दागिने पाहून सहजच रेणुकाच्या मनात एक विचार येऊन गेला. मी रेणुक राजाची कन्या, राजवाड्यातून ह्या आश्रमात आले, हे उंची भरजरी वस्त्र, हे दागिने सर्व सोडून आले, आता काहीही यातील नशिबात नाही. अशी मनाची चुटपुट, मनाची घालमेल अवस्था थोड्या वेळासाठी तिची झाली. अर्थात ही स्त्री सुलभ अपेक्षा होत्या, पण हा विचार तिच्या मनाला शिवला. थोडा वेळ ती उदास झाली, पण थोड्या वेळानंतर ती सावध झाली. तिच्या लक्षात आलं की आपण पाणी न्यायला आलेलो आहोत, पतिदेव आपले वाट पाहत आहेत. लगबगीने तिने आपली घागर भरून घेतली आणि आश्रमाच्या दिशेने परत आली. जमदग्नी ऋषी उशीर झालाय म्हणून आश्रमाच्या दारात येऊन वाट पाहत होते. तिला पाहताच त्याने कारण विचारले. अर्थात त्याने तिच्या मनातील त्या भावना, तिच्या मनात आलेला तो विचार अंतर्ज्ञानाने जाणून घेतला होता. पण परीक्षा पाहण्यासाठी, सत्य जाणून घेण्यासाठी त्याने तिला कारण विचारले. त्यावेळी रेणुकाने सत्य तेच सांगितले. आलेल्या सुवासिनी बाया त्यांची भरजरी वस्त्रे पाहून मी थोडा वेळ चलबिचल झाल्याचे. त्यावेळी जमदग्नी ऋषीने तिला त्या दागिन्यापेक्षा आपण करत असलेले कार्य, आपण घेतलेले व्रत किती महत्वाचे आहे हे पटवून दिले.
परत एकदा रेणुका मालापहारी नदीवर पूजेच्या पाण्यासाठी गेली होती. त्यावेळी मात्र चित्ररथ नावाचा गंधर्व आपल्या पत्नीसह जलक्रीडा करीत होता. आताही परत तीच उंची, भरजरी वस्त्रे व त्यांचे लाडीवाळपणा, तो त्यांची चाललेली चेष्टामस्करी. स्त्रीसुलभपणे रेणुकेच्या मनात पुन्हा तोच विचार आला. आपल्या पतीसमवेत जलक्रीडा करण्याचा, असाच आनंद उपभोगण्याचा हा विचार तिच्या मनाला शिवून गेला. पण ती लगेच सावध झाली खरी, पण मनाचा हा चंचलपणा तिला काबूत ठेवता आला नाही. आपल्या मनाच्या ह्या चंचलपणाचा धिक्कार केला आणि लगबगीने जो डोक्यावर सापाची चुंबळ घ्यायची आणि वाळूची घागर करून पाणी भरून घेऊन जायची, हा दुराग्रही विचार तिच्या मनात आला असल्यामुळे तो साप तिच्या हातातून निसटून गेला आणि वाळूची घागर जमेच ना. फार खटपट करूनही तिला हे घागरीतून पाणी घेऊन जाणे जमेना. पाण्याशिवायच ती आश्रमात आली. आश्रमात भीत भीतच आल्यानंतर जे सत्य होते ते सत्य तिने आपल्या पतीला सांगितले. डोळ्यातून अश्रू वाहत होते. स्त्रीसुलभ इच्छा ज्या निर्माण झाल्या होत्या तिचा तिला पश्चाताप होत होता. पण अशा वेळी जमदग्नी ऋषींचा क्रोध अनावर झाला. संतापलेल्या अवस्थेतच त्यांनी तिला शाप दिला आणि सांगितले, आत्ताच्या आत्ता तोंड काळे कर आणि इथून चालती हो. जमदग्नी ऋषींच्या ह्या शापानंतर तिचे पूर्ण अंग काळे ठिक्कर झाले. अशा ह्या काळे ठिक्कर अवस्थेत हा देह नष्ट करण्यासाठी निघावे, येथे थांबण्यात अर्थ नाही आणि असा देह घेऊन जगण्यातही अर्थ नाही, असा विचार करून रेणुका तेथून बाहेर पडली. वाट दिसेल तिकडे, वाट फुटेल तिकडे चालत 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 चाललेली होती. रात्र झाली, पाय दमलेले होते. अशाच जंगलात गेल्यानंतर एके ठिकाणी एक वडाचे झाड दिसले आणि त्या झाडाखाली विश्रांतीसाठी म्हणून थोडा वेळ रेणुका पहुडली. तिची थोडा वेळाची विश्रांती झाल्यानंतर तिला दोन शिवयोगी एकनाथ व जोगीनाथ हे भेटले. त्याच रस्त्यावरून ते चाललेले होते. त्यांना तिने वंदन केले व आपली झालेली पूर्ण हकीकत त्यांना कथन केली. त्या दोन्ही शिवयोग्यांनी ठरवले की हे भगिनी, तुझी जर इच्छा असेल तर तू आमच्या आश्रमात राहू शकतेस. पूर्ववत तुझा देह होण्यासाठी उपायही सांगतो. रेणुकेने आपला देह पूर्ववत होण्यासाठी उपाय विचारला. त्यांनी सांगितलं की आमच्या आश्रमाजवळ असलेल्या सरोवरात दररोज स्नान करून शिवलिंगाची पूजा करीत जा. 5 घरी भिक्षा माग, त्यातील अर्धी आम्हाला दे आणि अर्धी तू शिजवून खात जा. त्याप्रमाणे रेणुका त्यांच्या आश्रमात जाऊन राहिली. दररोजचा तिचा दिनक्रम पहाटे लवकर उठायचे आणि सरळ नदीवर जायचं, आंघोळ करायचं, शिवाची पूजा करायची व 5 घरी भिक्षा मागून आणायची. त्या 5 घरी मागून आणलेल्या भिक्षेतील अर्धी भिक्षा या गुरूंना अर्पण करायची व अर्धी सुकी असलेली आपण तयार करून खायची. हा दररोजचा तिचा नित्यक्रम चालू झाला. थोड्या दिवसानंतर तिच्या अंगकांतीत फरक पडू लागला. हळूहळू तिचे सर्व शरीर पूर्ववत दिसायला लागले. त्यावेळी ती आपल्या गुरूंना वंदन करून तिने परत जाण्यासाठीची आज्ञा मागितली. गुरूंनी तिला निरोप दिला. मोठ्या आनंदाने पूर्ववत झालेला देह घेऊन ती परत जमदग्नी ऋषींच्या आश्रमात आली. पण जमदग्नी ऋषींनी ज्यावेळी तिला पाहिले त्यावेळी परत त्यांचा क्रोध अनावर झाला. त्याने आपल्या 4 मुलांना बोलावून घेतले. चौघेही धावत धावत वडिलांजवळ आले आणि त्यांनी निक्षून तिला सांगितले की ह्या स्त्रीचा वध करून टाका. चौघांनाही कोडे पडले. माता ही श्रेष्ठ आहे, माता म्हणजेच परमेश्वर आहे आणि तिचा वध करणे आपल्याला जमणार नाही. चौघांनीही नकार दिला. त्यावेळी जमदग्नी ऋषींनी त्या आपल्या 4 मुलांना शाप देऊन मृत करून टाकले. आपला 5वा पुत्र रामभद्र अर्थात परशुराम याला बोलावून घेतले
आणि त्याने सांगितले, मी पिता म्हणून तुला आज्ञा देतो की या तुझ्या मातेचा वध कर. आणि त्याप्रमाणे त्या रामभद्राने परशुरामाने आपल्या आईचा वध केला. त्यानंतर जमदग्नी ऋषी समाधान झालेले पाहून परशुरामाने पुन्हा वर मागितले की माझ्या मातेला आणि या चारी भावंडांना जिवंत करावे. त्याप्रमाणे त्याने चारी भावंडांना व मातेला जिवंत केले. मातृवधाच्या पातकातून मुक्त होण्यासाठी परशुरामाने जमदग्नी ऋषींना उपाय विचारला. जमदग्नी ऋषींनी त्याला सल्ला दिला की तू शिवाराधना कर, शिवाची पूजा शिवार्चन करीत कैलासला राहा. परशुराम कैलासला शिवाचरणासाठी निघून गेला आणि त्यानंतर माता रेणुका देवी व जमदग्नी सुखाने संसार करू लागले. अशी ही पतिव्रता स्त्री स्वतःचं पतिव्रत जपण्यासाठी स्वतःचा संसार, स्वतःची मुलं बाळ आणि घर याच्याशी चिटकून राहण्यासाठी तिला उपसावे लागलेले कष्ट, करावा लागलेला संघर्ष हा या रेणुका मातेला देवीचा दर्जा मिळवून गेला. अशाच आईने सांगितलेल्या भक्तिप्रद कथा मी सांगत असतो. आपल्याला जर आवडल्या तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आवडल्या तर इतरांना पाठवा. नमस्कार.